साहेब काही क्षणांसाठी आपल्यातून रजा घेत आहेत। साहेबांचे मनापासून आभार। आणि त्याचबरोबर VIP डाईसवर जे अतिथी विराजमान होते झालेले आहेत, झालेले होते आणि होतील त्या सर्वांचं देखील स्वागत आणि आभार। धन्यवाद। चला कुकसे संघ आपलं क्षेत्ररक्षण आपण त्वरित सजवायचंय। बोरिवली कुकसे नक्कीच 2 धावांची पेनल्टी दिली, अजूनही उशीर झाला। आपल्याला 5 मिनिटं दिले गेलेत। 5 मिनिटांमध्ये जर आपला खेळ सुरू झाला नाही तर पुन्हा 2 धावांची पेनल्टी दिली जाईल। सध्या आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता हे बॅनर बालासाहेबांचे शिवसेना चषक 2023 या स्पर्धेची A1 जोडी सन्माननीय अजय शांतारामजी मोरे साहेब आणि त्यांच्या सोबतच सूरज शांताराम मोरे साहेब यांचे डगआउट दाखवले गेले। या स्पर्धेचे मुख्य भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार आपला आमदार शांतारामजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा। मॅच सुरू करायचे, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे। बंटी स्फोट कुकसा बोरिवली आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे आणि लगेच मॅचला सुरुवात करायचे। अगर जर मॅच थांबली तर अजूनही पेनल्टीचा सामना करावा लागेल। लॉस वॉर्निंग बंटी स्फोट कुकसा बोरिवली संघाला की आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे आणि मॅचला सुरुवात करायची। नक्कीच पहिली क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे जय गणेश वाफाले V आणि दुसरीकडे बंटी स्फोट बोरिवली। बंटी स्फोट बोरिवली संघाने नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर मात्र 4 ओव्हरच्या मॅचसाठी क्षेत्ररक्षण स्वीकारले। आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे आणि त्यांच्या विपक्षमध्ये पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना जय गणेश वाफाले B संघ आपल्याला पाहायला मिळेल। पहिली क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते। या बालासाहेबांच्या शिवसेना चषकावर कोण नाव कोरेल याकडे सर्वांचे लक्ष असेल, कारण का आज अंतिम दिवस मेगा फायनल आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळेल। धन्यवाद दीपकजी। पुढच्या 10 सेकंदाच्या आत पहिला बॉल पडला पाहिजे। बल्टी स्पोर्ट्स बोरिवली कुकसे जर आणखी 2 धावाच्या पेनल्टी पासून आपल्याला असती का कुठे लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं। अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला, तर क्षेत्ररक्षण झालं होतं। थ्रो जर झाला असता तर रनआउटच्या रूपाने विकेटची संधी मिळाली होती। एका धाब्यानिशी त्या ठिकाणी खातं खोललं गेले जय गणेश वाफाले B संघाचं आणि त्यानंतर मात्र स्ट्रायकिंगवर आपल्याला प्रतीक विषय पाहायला मिळतोय। PTCचा हा बुम बुम प्रतीक विषय हा एक मोठा खेळाडू म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली आहे तो स्ट्रायकिंगवर आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचा समोर गोलंदाज बंटी स्फोट बोरिवली 1 बाउन्स चेंडूची उचली करेल, जोपर्यंत फेकी करतो तोपर्यंत एक सिंगल धाव येते। आणि मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांनी आमच्याकडे तिसऱ्या पंचांची मदत मागितली। आपण हा रिप्ले पुन्हा एकदा आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहणार आहोत। बॅटर प्रतीक विषयने त्या ठिकाणी ऍप्लिकेशन केलं होतं, प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं बीमरसाठी। तर तिसरे पंच आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जोडत असताना नक्कीच सुरेश घरत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये। फेअर डिलिव्हरी असं सांगितले गेले। सर आपण जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर देखील आकाशने सिंगलने आपलं खातं ओपन केलं आणि दुसऱ्या चेंडूवर स्ट्राईकला आलेला प्रतीक विषयने देखील एक सिंगल धाव आपल्या खात्यामध्ये जमा केली। पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल धावा धावफलकावर लागल्या गेलेत। निश्चितपणे प्लॅनिंग नुसार गोलंदाजी या वेळेला मात्र फुल टॉस लॉफ्ट केलाय की लॉफ्ट ड्राइव्ह पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक पाठलाग करेल परंतु चेंडू मैदानाच्या आत थांबणार नाही, याला चौकार। आणि या वेळेला मात्र आकाशच्या बॅटमधनं ही सुरुवात झाली आहे। पहिल्या 2 चेंडूंवर सिंगलच्या रूपानं केवळ आणि केवळ 2 धावा धावफलकावर अंकित झालेल्या आपल्याला पाहायला मिळत होत्या, परंतु त्यानंतर मात्र आकाशला माहित आहे की शांत बसून जमणार नाहीये। निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक प्रगतीपथावर आहे आणि त्यावर जर मात्र आपण
अगदी संत गतीनं सुरुवात केली तर मोठ्या धावसंख्येचं जे लक्ष घेऊन आपण पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरलोय ते लक्ष मात्र आपल्या टोक्यात येणार नाही, ते लक्ष मात्र आपल्या टप्प्यात येणार नाही. 3 चेंडू बिनबाद 6 धावा फलकावर लगावल्या जात आहेत जय गणेश वाफाळे बी या संघाच्या. नक्कीच सुरुवातीला सिंगलने दोन्ही सलामीवीराने सुरुवात केली, त्यानंतर मात्र चौकार आपल्याला आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या ओव्हरचा चौथा चेंडू गोलंदाज चंद्रकांतच्या माध्यमातून बॅटर आकाशसाठी. या बेलीस कट करण्याचा प्रयत्न पॉइंट आणि कव्हरच्या मधून मात्र संपर्क करू शकला नाही. टप्पा पडल्यानंतर कुठल्या प्रकारचा चेंडू बाउन्स झाला नाही, बॅट हवेमधून पुरली आणि चेंडू बॅटच्या खालून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. कमबॅक करत असताना या ओव्हरमध्ये गोलंदाज चंद्रकांत. निश्चितपणानं आपल्याला ज्या पद्धतीने व्हेरिएशन्स पाहायला मिळत आहेत, लेंथ मध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत, कुठेतरी फलंदाजाला अडचणीत आणण्याचा जो प्रयत्न आतापर्यंत यशस्वी केला गेलाय गोलंदाज चंद्रकांतकडनं. 4 चेंडू या षटकापुरता या वेळेला पुन्हा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, संधी निर्माण झाली होती ती मात्र नाही. 22च्या रूपात बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क दिसून येत नाहीये. दीपक सर, जर आपण विचार केला या पहिल्या पॉवर प्लेचा तर चंद्रकांतच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. एक चौकार आलाय पण कुठल्याही प्रकारच्या फलंदाजाला मात्र हात खोलण्याची मुभा चंद्रकांतनं उपलब्ध करून दिली नाहीये. नक्कीच खूपच चांगली गोलंदाजी. पहिल्या 5 चेंडूवर चंद्रकांत याने 7 धावा खर्च केलेत, मात्र त्याला पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये विकेट प्राप्त करता आली नाहीये. या ओव्हरचा शेवटचा चेंडू, त्याच्या समोर बॅटर प्रतीक विशे, बुम बुम प्रतीक विशे स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा खेळाडू आहे, या वेळेस त्याला देखील शांत ठेवले गेले. डॉट चेंडूने ओव्हर क्रमांक दुसरी झाली समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय गणेश वाफाळे बी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 7 वर. पहिलं षटक केवळ आणि केवळ 7 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. निश्चितपणे आपण म्हणतो ना, एखाद्या मजबूत इमारतीला अथवा मजबूत वास्तूला जर तुम्हाला उद्ध्वस्त करायचं असेल तर त्या मजबूत इमारतीच्या अथवा मजबूत वास्तूच्या मजबूत बाजूंवर प्रहार करून तिला नष्ट करण्याचा प्रयत्न करा. एकदा की तुम्ही त्या मजबूत इमारतीच्या आणि मजबूत वास्तूच्या मजबूत बाजूंना नष्ट करण्यात, तिला उद्ध्वस्त करण्यात यशस्वी ठरलात तर निश्चितपणानं समोरची जी मजबूत वास्तू आहे ती देखील आपल्याला आपोआप कोसळताना पाहायला मिळेल. आणि अगदी तेच परिपाक पाहायला मिळालंय आपल्याला बंटी स्पोर्ट्स बोरिवली कुकसे संघाच्या गोलंदाजांकडनं. कर्णधारानं पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्लॅनिंगच्या तहत आपल्याला बॉलिंग पाहायला मिळाली. अगदी टिचून तिखट चिवट भेदक गोलंदाजी. चौकार जरी आला असला तरी देखील केवळ आणि केवळ 7 धावा दीपकजी चंद्रकांत यानं या पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. खूपच चांगली गोलंदाजी चंद्रकांतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्या ठिकाणी पॉवर प्लेचे षटक असताना फक्त 7 धावा धावफलकावर लागले गेलेत. नक्कीच त्यानंतर पेनल्टीच्या 2 धावा सुरुवातीलाच ज्याची आपण घोषणा केली होती त्या 2 धावा ऍड केल्या जातील. 2 धावेच्या मतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 9 या अंकावर. ओव्हर क्रमांक दुसऱ्याची जबाबदारी सुजितवर दिली गेली आणि त्याच्या समोर एका चौकाराच्या मतीने खेळत असताना बॅटर आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. या बेल्ले समोरच्या दिशेने उडवलंय, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे दोन्ही क्षेत्ररक्षक आले होते. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होऊन वेगाने फेके होते तोपर्यंत येते आकाशच्या खात्यामध्ये एक सिंगल धाव. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सुरू होते. जर तुम्ही चांगले क्षेत्ररक्षण करता तर बॅटरवर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो. तेच चित्र आपल्याला यावेळी पाहायला मिळालं. निश्चितपणाने दीपकजी आता मात्र आक्रमण करावं लागेल आणि ती संपूर्णच्या संपूर्ण जबाबदारी आक्रमणाची फलंदाज प्रतीकला मात्र उचलावी लागेल. कारण ज्या पद्धतीनं पहिल्या 7 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 9 या धावसंख्येपर्यंत 10 या धावसंख्येपर्यंत मजल मारले. स्विच करण्याचा प्रयत्न फॉलो केला गेला. जबरदस्त लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू. ज्या पद्धतीनं फलंदाजानं मनसुबे स्पष्ट केले होते तेच मनसुबे वेळीच हेरून त्यांना खारीज करण्याचा डाव मात्र यशस्वीपणे रचला गेला. नक्कीच पहिल्या चेंडूवर सिंगल आली. त्यानंतर प्रतीक विशेष स्ट्राईक एंडवर रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र तो अपयशी झालाय. प्रॉपर संपर्क करता आला नाही. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी सुजितवर. ओव्हरचा तिसरा चेंडू. यावेळी अपील केली आहे. मात्र सहमती दिली नाहीये अपिलीमध्ये. त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर अपिलीमध्ये आवाज होता, आत्मविश्वासाची थोडीशी कमी आपल्याला पाहायला मिळाली. तिसरा चेंडू डॉट. दीपकचा आत्मविश्वास फलंदाजाचा कमी पाहायला मिळतोय पण ज्या पद्धतीनं सुजित या क्षणाला चेंडू मैदानाच्या आत हाताळतोय आणि प्रतीक विशेषसारख्या दिग्गज फलंदाजाच्या समोर अगदी भेदक मारा गोलंदाज सुजित कडनं. लाजवाब गोलंदाजी या षटकात. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडूवर केलाय प्रहार. चेंडूनं गाठली उंची आणि गाठलं देखील अंतर. प्रतीकच्या बॅट मधनं हा आलाय संघर्षाचा
षटकार. थँक्यू डीजे. पण रिप्लेमध्ये पाहिलं ओरपीच चेंडू होता, त्याला लॉफ करून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरून सरून बॉन्ड लाईनच्या बाहेर. प्रतीक विषयच्या माध्यमातून हा येतोय षटकार. आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेत प्रतीक विषयने. त्याच्या खात्यामध्ये 7 धावांचं योगदान आलंय. तर नॉस्टॅक एंडवर आकाशला जर आपण विचार केला तर आकाशने देखील 6 धावांचं या मॅचसाठी योगदान दिलंय. करंट रन रेट 8.38च्या हिशोबाने आतापर्यंत 14 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. सुरुवात 16 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. निश्चितपणानं पहिल्या 3 चेंडूंवर जर आपण पाहिलं तर सुजितच्या या गोलंदाजीवर या पद्धतीचं आक्रमण होणं कुठेतरी जय गणेश वाफाळे बी संघाच्या फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांमध्ये आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आवश्यक बाब होती. आणि प्रतीकच्या बॅटमधला हा षटकार आलाय. दीपक, या वेळेला मात्र प्रतीक पुन्हा एकदा तोच फॉर्म कायम ठेवेल का? स्विच इट करण्याचा प्रयत्न, परंतु नाही. कमालीची गोलंदाजी. शेवटच्या ऐन मोमेंटला फलंदाजानं बदललेला स्टॅन्स लक्षात घेतला गेला आणि अगदी त्या पद्धतीनं अचूक टप्प्यावर गोलंदाजीचं दिमागदार प्रदर्शन आपल्याला गोलंदाज सुजित कर्वे पाहायला मिळतात. अगदी बरोबर. मी मागच्या चेंडूवर 14 धावांचा उल्लेख केला होता, मात्र ऑनलाईन स्कोरबोर्ड 14 होता. त्यांनी पेनल्टीच्या धावा ऍड केल्या नव्हत्या. यावेळी स्कोरबोर्ड 16 वर जाऊन पोहोचले. मनगटाचा वापर करून मिड विकेटकडे वळवले. त्या ठिकाणी पंचांकडे करणार तर ते कसं होणार? देऊ शकत नाही. चांगला निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितपणानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या तज्ञ पंचगिरीनं ही या स्पर्धेची खऱ्या अर्थानं ओळख राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. जर आपण निर्णयांची अक्युरेसी पाहिली तर निश्चितपणानं अगदी 100% आपल्याला म्हणता येईल लाजवाब पंचगिरी. प्रतीक जमदारे यावेळेला मात्र प्रतीक विषयला मैदानाच्या बाहेर धाडताना, प्रतीक विषय मैदानातून बाहेर निघून गेल्यानंतर प्रथमेश नावाचा न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आत प्रवेश करताना दिसून येईल. निश्चित संघाची धावसंख्या 17 या धावसंख्येवर स्थिरावलेली एक मोठा धक्का या अगोदरच्या चेंडूवर सहन करावा लागलाय जे गणेश स्पोर्ट्स वाफाळे बी या संघाला. एक महत्वाची विकेट प्रतीकने प्राप्त केली. आपण चर्चा केली होती गोलंदाज प्रतीक याची की त्यांनी नक्कीच विकेटची हॅट्रिक नामावर केली. त्याच्याकडे क्षमता आहे. त्याच्या बात्यातून एकापेक्षा एक चांगले चेंडू निघत असतात आणि तो चेंडू टाकल्याने प्रतीकची विकेट महत्वाची प्राप्ती केली. यावेळी समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतील लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे 2 क्षेत्ररक्षक आले. ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, विकेटचं पतन. विकेट क्रमांक 2. थँक्यू सो मच जेजा. आपण स्क्रीनवर बघू शकता ज्या पद्धतीनं फुललेनचा चेंडू होता सर बॅटनं हा खेळलेला एक सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह. त्यानंतर क्षेत्ररक्षण बघू शकता ज्या वेगानं चेंडू पिक केलाय अगदी त्याच वेगानं थेट यष्टांचा वेध घेणारे अचूक फेकी आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्याचं स्वरूप जर आपण पाहिलं तर धावबादच्या स्वरूपात हा दुसरा झटका बसलाय जे गणेश स्पोर्ट्स वाफाळे बी या संघाला. पहिल्या 2 षटकांमध्ये टिचून गोलंदाजी केल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावर सुवर्ण मोहर उमटवण्याची जी जबाबदारी नव्यानं आलेला गोलंदाज प्रतीक जमदारेवर होती ती मात्र यशस्वीपणे पार पडताना प्रतीक जमदारे. यानंतरची मॅच असेल आवाज स्पोर्ट बिनर आणि अल्फदेव पडगा. दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल की पहिली इनिंग संपण्यापूर्वी आपण टॉच बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर देखील विकेट येते रनआउटच्या रूपाने. सध्या तरी धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक स्थिर झाले. 18 वर 2 गडी बाद. या षटकात अपुरता चेंडू. यावेळेला मात्र आपल्या रनअपमध्ये काहीशा मिस्टेक्स पाहायला मिळतील. पुन्हा स्टार्ट केला जाईल गोलंदाज प्रतीक जमदारेकडनं. पहिली 2 षटकं गोलंदाज चंद्रकांत आणि गोलंदाज सुजितनं जी हाताळली अगदी त्याच फॉर्मला त्याच कामगिरीला आणि त्यामध्ये जे संपादित केलेलं यश होतं त्याला मात्र पुढे नेताना कॅरी फॉरवर्ड करताना कायम ठेवताना या षटकात अपुरता चेंडू. चपलून खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्यात लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत असेल क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल जे गणेश स्पोर्ट्स वाफाळे बी या संघाला. नक्कीच सलामीची जोडी डगआउटला गेली आकाश आणि प्रतीकच्या रूपाने. त्यानंतर मात्र प्रथमेश आणि जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी स्ट्राईक एंडवर जयेश. प्रथमेशने एक सिंगल धावेनिशी आपलं खातं ओपन केले. राईट हँड ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू जयेशसाठी. यावेळी खूपच चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. हलक्या बॅकक्लिपचा वापर करून फक्त त्याला ऑफ साईडला दिशा दिली, त्यावर येते एक सिंगल धाव. परफेक्ट यॉर्करचा मारा करत असताना गोलंदाज प्रतीक. निश्चितपणानं आपण जर दीपक पाहिलं प्रतीकच्या गोलंदाजीचं जर विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला
तर सातत्याने हे चारही चेंडू आपल्याला फुलर लेनचे यॉर्कर लाईनचे पाहायला मिळाले. ब्लॉक हॉलमध्ये टाकण्याचा सक्सेसफुली अटेम्प्ट आणि ॲक्शन देखील आपल्याला जसप्रीत बुमराह द ग्रेट बॉलर ऑफ इंडियन टीम यावेळेला त्याची आठवण करून देताना. यावेळेला मात्र हार्डलाईनचा वापर, एक्स्ट्रा बाउन्स, फुटवर्कचा वापर केला जात नाही आणि त्याचाच परिपाक ऑफस्टिकच्या बाहेरच्या लाईनवर खेळणं कुठेतरी फलंदाजांना कठीण होत आहे. 5 चेंडू आतापर्यंत टाकले, 3 धावा खर्च केल्यात, एक वैयक्तिक विकेट आणि एक धावबादच्या स्वरूपात असे 2 गडी बाद झालेत या षटक क्रमांक 3 मध्ये. नक्कीच खूपच चांगली गोलंदाजी, नक्कीच विकेटची हॅट्रिक देखील त्याच्या नावावर या स्पर्धेची दुसऱ्या क्रमांकाची राहिली होती आणि आता देखील 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेत. प्रत्येक लेंथ आणि लाईनचा जर विचार केला तर प्रत्येक वेळी वेगवेगळी लेंथ आणि लाईन पाहायला मिळते. कधी बाउन्सर, कधी यॉर्कर, कधी गतीमध्ये परिवर्तन, वेगवेगळ्या शैलीने गोलंदाजी करत असताना यावेळी अपील केली आहे मात्र सहमती दिली नाही. ऑफस्टम्पच्या थोडंसं दूर राहिला. जोपर्यंत कलेक्ट करून फेकी होते तोपर्यंत लेगबाईच्या रूपाने एक सिंगल धाव येते. ओव्हर क्रमांक तिसऱ्या ठिकाणी झाली समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय गणेश वाफाले बी संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचलेली 21 या अंकावर. आणि जर आपण पाहिलं दीपकजी तर केवळ आणि केवळ 7.00च्या सरासरीनं या धावा जमवण्यात आतापर्यंत यश आले जय गणेश स्पोर्ट्स वाफाळे बी या संघाला. आणि कुठेतरी मी मगाशीच म्हटलं आकाश आणि प्रतीक्षा माघारी परतल्यानंतर या धावसंख्येला जी गतिमानता आवश्यक होती, ज्या वेगानं या धावा उभारणं गरजेचं होतं, तो वेग मात्र काहीसा संतावलेला, काहीसा मंदावलेला पाहायला मिळतो. आणि या पद्धतीने जर तुम्ही अजूनही त्याच धावसंख्येच्या गतीने जर धावा उभारत असाल, धावफलकावर धावा अंकित करत असाल, तर सेकंड इनिंग मध्ये एक जे मोठं लक्ष गरजेचं आहे तुमच्या गोलंदाजांना वाचवण्यासाठी, डिफेंड करण्यासाठी, त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा हा प्रवास कुठेतरी अयशस्वी होताना दिसतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय गणेश स्पोर्ट्स वाफाळे बी या संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा. नक्कीच पीटीसीचा चौकारमॅन म्हणून ज्याची ओळख राहिली त्रिशूल ठाकरे आमच्याशी जोडले गेले, त्याच्यासोबतच ऋतिक, या दोघांचं देखील हार्दिक स्वागत. आपण पाहतात बालासाहेबांची शिवसेना चषक 2023 हे पर्व 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय गणेश वाफाले बी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 गडी बाद 21 वर. जसं तुम्ही उल्लेख केलात आकाश आणि प्रतीकचा, ती विकेट खूप महत्त्वाची होती. आकाशने बाद होण्यापूर्वी 6 धावांचं योगदान दिलं आणि प्रतीक देखील एक षटकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता, फक्त 8 धावांचं योगदान दिले. त्यानंतर मात्र कुठेतरी धावसंख्येला लगाम लावला गेलाय. अजूनही 6 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. इथून कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील बॅटर प्रथमेश आणि जयेश याला. चला मॅचला सुरुवात करायची आहे, वेळ नकोय. बोरिवली कुकसे कृपया आपण जास्त वेळ घेऊ नका. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावर. सुरुवात मात्र समाधानकारक आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु सुरुवातीचा विचार न करता शेवट आपल्या नावावर व्हावा याचा प्रयत्न जय गणेश स्पोर्ट्स वाफाळे बी या संघाकडनं केला जाईल का, की पुन्हा एकदा पहिल्या 3 षटकांमध्ये लाजवाब गोलंदाजीचं दमदार प्रदर्शन 4थ्या क्रमांकाच्या षटकामध्ये कायम राहिलं जाईल. या षटकाचा पहिला चेंडू, यावेळेला मात्र थोडासा संथ गतीचा चेंडू ऑन साइडला खेळून काढला. बॅकवर्ड स्क्वेअर क्रिजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल, चेंडू होईल फील्ड आणि मग केला जाईल थ्रो. या कालावधी दरम्यान अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. पूर्णपणे धावसंख्येला लगाम लावण्यामध्ये यश प्राप्त केलंय बंटी स्पोर्ट बोरिवली संघाने. नाणेफेक जिंकल्यानंतर कॅप्टनने जो निर्णय घेतला होता तो मात्र यशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये चंद्रकांत याने 7 धावा खर्च केल्यात, पेनल्टीच्या त्या ठिकाणी 2 धावा पण ऍड केल्या होत्या. त्यानंतर सुजितने 8 धावा खर्च केल्यात आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रतीकने मात्र चांगली गोलंदाजी केली. विकेट घेत असताना फक्त 4च धावा खर्च केल्यात. 4थ्या ओव्हरला सुरुवात झाली. निलेश देसले पहिल्या चेंडूवर सिंगल धाव खर्च करत असताना स्ट्राईक एंडवर प्रथमेश यावेळी स्लॉफ करून दिलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, तिथे मिळतील 6 धावा. येतोय षटकार. निश्चितपणानं जयच्या बॅटमधनं हा षटकार आला. आपण जे विश्लेषण करत होतो की या शेवटच्या षटकामध्ये आक्रमण आपल्याला पाहायला मिळेल का, या शेवटच्या षटकामध्ये धावा जमवणं गरजेचं आहे. या पद्धतीनं तुम्हाला चौकार आणि षटकारांची बोलीभाषा उरलेल्या 4 चेंडूंमध्ये देखील पूर्ण करावी लागेल. या 6 धावा आणि संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली, धावसंख्या जाऊन पोहोचली आता 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा. या 4 चेंडूंमध्ये दीपक अजून तरी 2 मोठे फटके आले तरी मी म्हणेल की जे गणेश स्पोर्ट्स वाफाळे बी संघ या मॅच मध्ये जोरदार मुसंडी घेताना दिसून येईल.
नक्कीच मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती. तो मोठा फटका जयेश शहाच्या माध्यमातून हॅलो आपल्याला हॅलो पाहायला मिळाला. खराब चेंडूचा फायदा घेत लॉफ्टेड फटका जयेशच्या माध्यमातून राऊंड द विकेटने. पुन्हा एकदा अपील केली आहे, मात्र सहमती दिली नाहीये. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता यावेळी जयेशचा, मात्र संपर्क करू शकला नाहीये. कमबॅक केलंय गोलंदाज निलेश याने. निश्चित दीपक, जर आपण पहिल्या दिवसापासून या खेळपट्टीचा विचार केला तर हा जो अनएक्सेप्टेड बाउन्स जो आहे ना, ही जी अनपेक्षित उसळी आहे ती मात्र फलंदाजांना सातत्यानं डोकेदुखीचं कारण ठरली आहे. त्यावर फटका खेळताना पूर्णपणे अपयश, जवळपास आपण 100% या एक्स्ट्रा बाउन्सवर कोणत्याही प्रकारचा शॉट आतापर्यंतच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला नाही. 3 चेंडू 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज निलेश यानं. या षटकाचा पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा आसमानाशी गप्पा करणारा लाजवाब फटका बॅट्समन जयेशच्या माध्यमातून संजीवनी प्रदान करणारा आलाय षटकार. थँक्यू डीजे. रिप्लेमध्ये आपण पाहिलं कशा पद्धतीने उडून दिला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून या इनिंगचा जयेशच्या बॅटमधून येणारा हा दुसरा षटकार. जयेशचा जर विचार केला तर आतापर्यंत त्याने 5 चेंडू फेस केलेत. 5 चेंडू फेस करत असताना वैयक्तिक 14 धावांचं योगदान दिले. मोठे फटक्याची गरज होती. सुरुवातीला धावसंख्या रोखली होती, त्यानंतर मात्र निलेशच्या विपक्षामध्ये हा हल्ला चढवत असताना बॅटर जयेश आपल्याला पाहायला मिळते. राईट अँड राऊंड द विकेटने पुढचा चेंडू जयेशसाठी. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ करून दिले. काउ कॉर्नर मध्ये शतरक्षक आहे आणि विकेटचं पतन. विकेट क्रमांक 3, कॅच आउट जयेश. पाच चेंडू या शेवटच्या षटकातल्या आतापर्यंत पूर्ण झालेत आणि या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावर. निश्चितपणानं मी तर आता म्हणेल की समाधानकारक धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल होताना दिसून येते आणि हीच वाटचाल या शेवटच्या चेंडूवर आपल्याला षटकाराच्या स्वरूपात पाहायला मिळेल का, एका मोठ्या फटक्याच्या स्वरूपात पाहायला मिळेल का, याचा देखील विचार करावा लागेल. कारण 34 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. 6 धावा आल्या तर निश्चितपणानं 10च्या सरासरीनं 40 पर्यंत पोहोचला जाईल आणि समोरच्या संघाला देखील 10ची सरासरी आपल्याला चेसिंगसाठी पाहायला मिळेल. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग, 34 ऑन स्कोरबोर्ड. या इनिंगचा शेवटचा चेंडू, जसा तुम्ही उल्लेख केला की या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं होतं. अपील केली आहे, मात्र सहमती दिली नाही. एका सिंगल धावेसाठी प्रयत्न होता, तो त्या ठिकाणी फसलाय रनआउटच्या रूपाने. विकेट क्रमांक 34 गमावताना 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना जय गणेश वापाले बी संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती 34 वर 4 गडी बाद. आणि दुसऱ्या इनिंगमध्ये जिंकण्यासाठी बंटी स्पोर्ट बोरिवली संघाला 35 धावांची आवश्यकता असेल. तर आपण जाऊया टॉच बॉक्समध्ये. तिथे आमचे साथी समालोचक नेक्स्ट मॅचचं नाणेफेक करतील. एकीकडे अल्पदेव पडगा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आवाज स्पोर्ट भिनारमध्ये नाणेफेक होईल. थँक्यू सो मच दीपकजी. आपल्याला पाहायला मिळत आहे की यापुढील होणारा सामना एकीकडे आपल्याला लढताना पाहायला मिळेल अल्फते पडघा, तर त्याच्या विरोधात आवाज स्पोर्ट्स भिनार. मी व्यासपीठावरून मान्यवरांना विनंती करेल प्रमुख अतिथी सन्माननीय प्रकाशजी भोईर आणि गणेशजी भोईर आणि प्रकाशजी भालेराव साहेब हे दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. प्रकाशजी भालेराव साहेब आणि गणेशजी भोईर साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय. बाळासाहेबांची शिवसेना चषक 2023 क्रिकेटचा हा महाभव्य दिव्य रणसंग्राम आणि या रणसंग्रामाचा आजचा अंतिम दिवस. या अंतिम दिवसातील पहिली क्वार्टर फायनल आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते, तर दुसऱ्या क्वार्टर फायनल साठी एकमेकांच्या विरोधात लढणारे दोनही संघ, एकीकडे अल्फते पडघा आणि दुसरीकडे मात्र आपल्याला पाहायला मिळेल आवाज स्पोर्ट्स बिनार. गणेशजी भोईर साहेब आणि प्रकाशजी भालेराव साहेब या दोनही मान्यवरांच्या उपस्थितीत आपण हा नाणेफेकीचा कौल पार पाडतोय. कॉल
आवाज स्पोर्ट्स भिनार यावेळेला कॉल दिला जाईल. कॉल दोघांना माहिती आहे, बाळासाहेबांची शिवसेना आणि सुभाष इलेवन खानिवली मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल पार पडतो. आणि यावेळेला बाळासाहेबांची शिवसेना आवाज स्पोर्ट्स भिनार नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करेल, टॉस विनिंग कॅप्टनला आपण ही कॅप यावेळेला बहाल करावी. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांचे मनापासून आभार. आणि मी वळतोय टॉस विनिंग कॅप्टन आवाज स्पोर्ट्स भिनार. क्वार्टर फायनल काल संपूर्ण दिवस आपण प्रेशर हँडल केलेलं होतं. विथ पॅनल्टी आपण मैदानाच्या आत उतरलात, परंतु त्यानंतर जो विजयाचा आगळा वेगळा शंखनाद आम्हाला मैदानाच्या आत पाहायला मिळाला तो वाखाणण्याजोगा होता. या क्षणाला नाणेफेक जिंकलेला आहात, निर्णय काय? निर्णय क्षेत्ररक्षण असेल. क्षेत्ररक्षण फर्स्ट बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. काय क्वार्टर फायनलची मॅच खेळतोय, मनामध्ये काय विचारांचा द्वंद्व आहे? विचार तर काय केलेला नाही अजून, कारण समोरचा संघ देखील चांगला संघ आहे. तो संघ क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचलाय म्हणजे काहीतरी असेलच ना त्यांच्याकडे. त्यांची पण मेहनत आहे. आम्ही मेहनत करू तर आम्ही जिंकू, त्यावेळी मेहनत करतील त्यावेळी जिंकेल. निश्चितपणानं मेहनत दोन्हीकडे चालू आहे. जो कणभर थोडासा श्रेष्ठ ठरेल तो मात्र विजयावर यावेळेला स्वार होईल. अल्फते पडगा हार्ड लक नाणेफेकीचा कौल तुम्ही पराभूत झालेला आहात. फर्स्ट बॅटिंगसाठी तुम्हाला इन्व्हाइट केलं. बाकी सगळी चर्चेच्या अगोदर पहिला प्रश्न, काय चाललंय मनात? काय नाही, बरा गेलो आम्ही आणि जिंकू. निश्चितपणानं फर्स्ट बॅटिंग करताना टार्गेट काय पाहिजे? 40+. निश्चित दोन्ही संघांनी एकमेकांच्या विरोधात खऱ्या अर्थानं केलेला यलगार जो आपल्याला मुलाखतीमध्ये अत्यंत रंगताना पाहायला मिळाला, पण तोच मैदानाच्या त्याच संघर्षाचा शंखनाद नेमका कसा घुमेल पाहूया अगदी काही क्षणात. इन ऍक्शन तुर्तास वळूयात मैदानाच्या सुरू असलेल्या या सामन्याकडे. आणि समालोचन कक्षामध्ये आपल्याला समालोचन क्षेत्रातील दोन दिग्गज आवाज एकमेकांच्या साथीने पाहायला मिळतील. एकीकडे असेल द व्हॉइस ऑफ खंबाळा आदरणीय दीपकजी सुतार सर, आणि त्यांच्याच बरोबर पीटीसीचा दिग्गज आवाज द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर आदित्य जाधव सर. थँक्यू सो मच. अनेक अनेक धन्यवाद अमर एंड दीपक. लौट चलते अब मैच की तरफ. दोस्तों आप देख रहे पहला क्वार्टर फाइनल का मैच जय गणेश वाफाले बी बनाम बंटी स्पोर्ट्स कुक से बोरिवली के बीच में 4 ओवर में जीतने के लिए जो लक्ष्य रखा है 35 रनों का. पहली ओवर लेकर गेंदबाज प्रथमेश विषय सामना करते हुए नीलेश देसले. दोनों ओपनर्स बीच मैदान पर नीलेश और निखिल. लेट्स प्ले. प्रथमेश मावली फोर्ट एंड के जानिब से और दी विकेट नीलेश के लिए. पहली गेंद चॉप कर दिया, गैप में गेंद जा रही है डीप थर्ड मैन पर 4 रन के लिए. आइए दोस्तों रिप्ले में देखते किस तरह से शॉट्स को खेला था. ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, केवल चॉप कर दिया था, गैप में खेला था, गेंद चली गई थी डीप थर्ड मैन के बाहर. आउटफील्ड काफी तेज इस ग्राउंड की. 4 रन मिलते हुए. दीपक शुरुआत बहुत अच्छी हुई है. नक्कीच सुरुवात खूपच सुंदर केली. पॉवर पिचच्या मध्ये आदित्य चांगला गोलंदाज नक्कीच असतो ओपनर, आणि त्याच्या विपक्षामध्ये तुम्हाला गॅप शोधणं खूप महत्वाचं असतं. तसाच गॅप शोधला बॅटर निलेश याने. चॉप केलं होतं फक्त चेंडूला. चेंडू थर्ड मॅन रिचन मधून 4 धावांसाठी. बहुत अच्छी शुरुआत था. जैसी गेंद वैसी नसीहत देते हुए नीलेश. प्रथमे विषय गेंदबाजी करते हुए. प्रथमेश के पास अनुभव है, वो कट करने की कोशिश की थी ऊपर बैट्समैन ने, लेकिन बीट पे गेंद चली गई प्रतीक विषय के पास. नक्कीच टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि अँगल क्रिएट त्या ठिकाणी थोडासा झाला होता. टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला असला तरी देखील ही मॅच महत्वाची असताना मात्र या बल्लेस डॉट चेंडू करत असताना गोलंदाज प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित रूप से दोनों भी ओपनर्स की विकेट बहुत कीमती रहेंगी वाफाले बी के लिए. ऑन साइड में खेल दिया है प्रणय विषय ने गेंद को उठाया है. 1 रन इस बीच पूरा करते हुए. सिंगल के साथ नीलेश देसले 5 पर जाते हुए टीम का स्कोर 5 बिना किसी नुकसान पर. जीतने के लिए अभी भी 30 रनों की जरूरत बची हुई 21 गेंदों पर. नक्कीच जसा तुम्ही उल्लेख केलात की सलामीची जोडी मागच्या इनिंग मध्ये विचार केला तर सलामीची जोडी जास्त वेळ खेळपट्टीवर राहू शकली नाही. आकाश आणि प्रतीक लवकरच बाद झालेत. तशाच पद्धतीने या मॅच मध्ये वापसी करायची असेल जय गणेश वाफाले बी संघाला तर ही सलामीची जोडी डगआउटला पाठवणं आदित्य खूप महत्वाचं असेल. कारण का स्कोरचा जर आपण विचार केला तर फक्त 35 धावा धावफलकावर लागले गेलेत. देखिए जो वाफाले की इनिंग हुई थी पहले जिसमें प्रतीक विषय और आकाश ने बहुत स्ट्रगल किया है, और यही कारण है कि बहुत कम टोटल बना स्कोर कार्ड पर. देखिए तिफायती गेंदबाजी हमने देखी चंद्रकांत की, उसके बाद सुजीत की, उसके बाद
प्रतीक की। हालांकि नीलेश के आखिरी ओवर में 13 रन बने, विकेटें भी गिरी थी बायत के घातक बैट्समैन निखिल के लिए। प्रथमेश विषय और दी विकेट, केवल पुश किया है, खिलाड़ी मौजूद, अभी गेंद को उठाया लेकिन एक रन। नक्कीच फक्त कट केलं होतं, एक सिंगल धाव इथे निखिल देसलेच्या खात्यामध्ये सिंगलने निखिलने आपलं खातं खोललं. त्याचबरोबर संघाची धावसंख्या पहिल्या 4 चेंडूवर जाऊन पोहोचली ती 6 या अंकावर. पहिल्याच चेंडूवर चौकार आल्यानंतर 35 धावांचं लक्ष 4 ओव्हरमध्ये असताना सिंगल डबलने आपल्याला प्रवास पाहायला मिळतोय आदित्य, कारण का विकेट टिकून खेळणं खूप गरजेचं असतं 4 ओव्हरमध्ये. तसंच काहीतरी करत असताना सलामीचे वीर निलेश आणि निखिल. बहुत अच्छी बल्लेबाजी, सोच समझ कर बल्लेबाजी होती भी। नीलेश देसले को पता है ये मुकाबला बड़ा है, इस मैच को अगर जीते तो सीधा सेमीफाइनल में। म्हणून अशी सुरुवात आपल्याला पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. प्रथमेश नीलेश के लिए देखिए बैकफुट पर चले गए थे और कट करने की कोशिश की थी। देखिए लगातार बैकफुट पर जाकर स्क्वेयर ऑफ द विकेट कवर पर खेलने की कोशिश हो रही है। जब आप बैकफुट पर जाते हैं तो फिर शॉट्स खेलने के लिए आपका जो शरीर का जो वजन है आगे आप ट्रांसफर करना बहुत जरूरी होता है। जिस तरह से बीट विद बैट्समैन जगह से खेला था बैकफुट पर जाकर, लेकिन बीट वे बैट्समैन गेंद चली गई थी प्रतीक के पास। अगदी बरोबर उल्लेख केला, तुमची बॉडी लँग्वेज स्क्वेअर कट करण्यासाठी तशी पाहिजे तरच तुम्ही खेळू शकता. डॉट चेंडू गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून. नीलेश के लिए फुल टॉस गेंद ऑन साइड में खेल दिया है, खाली क्षेत्र में गेंद पहले बाउंस पर 4 रन। थँक्यू डीजे. रिप्लेमध्ये पाहू शकता फुल टॉस होता, त्याला बलवला आणि मिड विकेट मधून चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबांसाठी. ओव्हर क्रमांक पहिली या ठिकाणी झाली समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना बंटी स्फोट बोरिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वर. आता मात्र समीकरण सोपं झाले, 3 ओव्हर शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 25 धाबांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 8.33 च्या हिशोबाने अजूनही जावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले गेले तर प्रथमेशच्या विपक्षामध्ये सध्या तरी आपण विचार केला निलेश देसलेचा तर 5 चेंडू फेस करत असताना त्याच्या खात्यामध्ये 9 धावा, तर निखिल देसलेने एका सिंगलने आपल्या डावाला सुरुवात केली होती. चांगली सुरुवात दोन्ही सलामीवीरांची, कुठल्याही प्रकारची विकेट गमावली नाही. हा प्लस पॉइंट आपल्याला बंटी स्पोर्ट बोरिवली संघाचा पाहायला मिळतोय. यस, इस वक्त वीआईपी डाइस पर सम्मानीय रत्नाकर जाधव साहब का आगमन हो चुका है। शिवसेना के उप तालुका प्रमुख है, उनके साथ उनके अन्य साथीदार दोस्त आप देख सकते हैं वीआईपी डाइस पर। ये वीआईपी डाइस को दिखाया जा रहा है। खेल की शुरुआत होती भी 1 ओवर की समाप्ति के बाद 10 बने और प्रतीक विषय ओवर नंबर 2 में आते हुए गेंदबाजी करने के लिए निखिल के लिए। नक्कीच विकेट प्राप्त करेल का प्रतीक विषय? विकेटच्या शोधामध्ये वाफाले 20 संघ आहे. यावेळी सोडवले चेंडूला, फाईन क्षेत्रामधून चेंडू जाईल का बाउंड्री लाईनच्या पलीकडे? 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतील तोपर्यंत 2 धावा जोडल्या जातील. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चौकार अडवले आदित्य, कारण का मागच्या दिशेने आउटफील्ड खूपच फास्ट आहे. देखिए इस ग्राउंड की आउटफील्ड को अगर देखा जाए तो बहुत मजबूत और कड़क है और यही कारण है कि गेंद पड़ने के बाद बहुत तेज निकल जाती है बाउंड्री की तरफ। 2 रन इस बीच पूरे किए बैट्समैन निखिल ने। बहुत समय था बैट्समैन के पास जब गेंद डीप फाइन लेग की दिशा पर चली गई थी। विकेट मिळवणं गरजेचं असेल. प्रतीक विषय प्राप्त करेल का ती विकेट? यावेळी सारख्या बॅटिंगचा वापर करून ऑनसाइडला बोलवलाय. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल धाव येते निखिल देसलेच्या खात्यामध्ये. यस, निखिल और पंकज की जोड़ी इस वक्त बहुत अच्छी, जिस तरह से बल्लेबाजी करते हुए और कहीं ना कहीं नीलेश बहुत अच्छा क्रिकेट खेलते हैं, जिन्होंने 2 चौके अब तक लगा चुके। स्कोर रुका हुआ 13 रन बिना किसी नुकसान पर। पहला क्वार्टर फाइनल आप दोस्तों देख रहे हैं इस वक्त जय गणेश वाफाले बी बनाम बंटी स्पोर्ट्स बोरीवली कुकसे के बीच में। देखिए खेल की शुरुआत करनी है। आज कुल मिलाकर 7 मुकाबले हमको खेलना है। जिस तरह से आप पहला मुकाबला आज देख रहे हैं, इससे पहले जो हमने एग्जीबिशन मैच देखा था पड़गा पुलिस बनाम मोरे साहब का स्क्वाड के बीच में। राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळी कट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जाऊन अदलला यष्टीवर. विकेट क्रमांक पहिलं निलेश देसलेच्या माध्यमातून. देखना चाहेंगे किस तरह से बोल्ड वे पर नीलेश देसले
बैकफुट पर जाकर कट करने की कोशिश की थी और ये देखिए रिप्ले आप देख सकते हैं, होल्ड हुए थे, गेंद पड़ने के बाद इन स्विंग हुई थी, अंदर की जा नहीं पाई थी और गेंद बेल्स को ट्रिप करके गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। पहला विकेट गिरता हुआ नीलेश देसले के रूप में आउट होने से पहले 2 चौके की मदद के साथ 9 रनों का योगदान दिया अपनी टीम को। वीआईपी डाइस पर इस वक्त सम्मानीय शिवसेना उपतालुका प्रमुख रत्नाकर जाधव साहब, विभाग प्रमुख शिवसेना अंबाडी सन्माननीय संतोष लोखंडे साहेब, माजी उपसरपंच दिगाशी सन्माननीय अनिल तरे साहब, शाखा प्रमुख दिगाशी सन्माननीय योगेश पाटिल साहब का इस वक्त आगमन हो चुका है। ये हमारे तमाम मान्यवर इस वक्त मैच का आनंद लेते हुए, उनके मालूमात के लिए बताता चलो, आप पहला क्वार्टर फाइनल देख रहे जिसमें जय गणेश वाफाले बी बनाम बंटी स्पोर्ट्स कुक से बोरीवली के बीच में चल रहा है। जीतने के लिए कुक से बोरीवली टीम को 35 रन चाहिए, अब तक 13 बने और 1 विकेट गिरी है। सुजीत, पहिली विकेट गेल्यानंतर सुजित स्ट्रायकेनवर त्याने देखील वलवले चेंडूला डीप स्क्वेअर लेग मध्ये, त्या ठिकाणी शतरक्षक आहे, चांगलं शतरक्षण आणि फेकी देखील चांगली पाहायला मिळाली। फक्त एक सिंगल धाव येते सुजितच्या खात्यामध्ये। कंट्रोल हुक शॉट था पर छोटी गेंद थी, उसको हुक कर दिया था डीप फाइन लेग और डीप बैकवर्ड ऑफ दिस लेग के बीच में 1 रन के लिए। सुजीत अपना खाता खुलते हुए रन संख्या आगे बढ़ती हुई 14 पर। धाव संख्या 14 वर आणि अजूनही आदित्य 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 बॉल्स मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे। मैच आखिरी गेंद तक चला जाएगा क्योंकि वाफाले के पास बहुत मजबूत और तेज बॉलिंग अटैक है। जब तक निखिल क्रीज पर रहेंगे वाफाले के लिए सरदर्द बनते रहेंगे। नक्कीच निखिलची विकेट खूप महत्वाची असेल। या ठिकाणी मनकी विकेट साठी प्रयत्न होता आदित्य। यस, तालुका क्रिकेट में इस विकेट को मंकी विकेट कहा जाता है, लेकिन असल में मनकड़ विकेट इसे कहा जाता है। विनू मंकट के नाम से इस विकेट को नाम दिया था। जिस तरह से आप सिटी क्रिकेट, तालुका क्रिकेट में और टेनिस क्रिकेट का जहाँ तक सवाल है, इसे मनकी विकेट ही कहा जाता है। राऊंड विकेटने यावेळेस चेंडू येण्या अगोदरच खेळण्याचा प्रयत्न केला होता, अपील देखील पाहायला मिळाली। आपण जर या चेंडूचं विश्लेषण करायचं झालं तर चेंडू जवळ जवळ कसाऱ्यामध्ये होता आणि कर्जत मधून निखिलने खेळण्याचा प्रयत्न केला। यस, थोड़ा सा दूर रखा था। देखिए जब गेंद वाइड के गाइडलाइन के ऊपर से गेंद गुजरती है तो फिर वो लाइन अंपायर्स को बिलोंग करती है, उसके करीब से, और अगर उसके ऊपर से गेंद अगर जाती है तो फिर वो लाइन अंपायर्स को बिलोंग करती है। और दोनों भी बहुत मशहूर अंपायर है इस वक्त ग्राउंड पर, परेश महाजन और फारूक बर्डी सर, जिन्होंने बहुत सालों तक भिवंडी टेनिस क्रिकेट खेला है। भिवंडी टेनिस क्रिकेट में कई ऐसे पारिया खेली यादगार। राऊंड विकेटने निखिलसाठी यावेळेस स्टेट ड्राव करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू उडवलाय कव्हरच्या दिशेने, त्या ठिकाणी चुकी झाली। झेल ड्रॉप होत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झाली। काय आदित्य ही कॅच महत्वाची होती? क्या प्रणय ने कैच छोड़ा या मुकाबला छोड़ा है, ये आने वाला समय इस वक्त वाफाले बी को बताने वाला है। जिस तरह से पूर्व अनुमान काफी गलत था प्रणय विषय का और बड़ी विकेट मिल सकती थी दीपक, क्योंकि मैन इन्फॉर्म निखिल ऐसे बैट्समैन ने बायात किया और बायात के बैट्समैन के लिए ग्राउंड बहुत लकी है। अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केलात। नक्कीच 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाले। 2 ओव्हरचा जर आपण विचार केला तर 35 धावांचा पाठलाग करत असताना बंटी स्पोर्ट बोरिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वर। ही कॅच खूप महत्वाची होती, ती कॅच ड्रॉप झाली आणि डावखोडा बॅटरचा तुम्ही उल्लेख केलात, कारण लेफ्टी बॅटरसाठी या ठिकाणी या मैदानामध्ये अनुकूल अशी हवा समोरून येत असते आणि त्याचा फायदा बॅटरला होत असतो। ही कॅच ड्रॉप झाली आहे आणि एक संधी मिळाली त्या ठिकाणी निखिल देसले याला। अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आदित्य आणि 19 धावांची आवश्यकता आहे। रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 9.5च्या हिशोबाने जावं लागेल मॅच जिंकण्यासाठी बोरिवली संघाला। निश्चित रूप से अब गेंदे बची है 12 और रन चाहिए जीतने के लिए। कुल मिलाकर देखा जाए तो 19, 12-19 का इक्वेशन अब स्कोर कार्ड पर देख सकते हैं। सम्मानीय जिला परिषद सदस्य ठाणे माननीय श्री दयानंद पाटिल साहब का इस वक्त आगमन हो चुका है। हमारे बीच में तशरीफ लाते हुए सम्मानीय दयानंद पाटिल साहब आपका बाला साहेबांची शिवसेना ट्रॉफी A1 जोड़ी अजय मोरे एंड सूरज मोरे और भिवंडी ग्रामीण के लोकप्रिय
आपला आमदार दमदार आमदार सन्मानी शांताराम मोरे साहब की देन, साथ ही साथ सुभाष 11 खानिवली की देन, बाला साहेबांची शिवसेना ट्रॉफी में दिल के गहराई से हम स्वागत करते हैं आपका सन्मानीय दयानंद पाटिल साहब। पहली गेंद सुजीत के लिए, प्रणय विषय के पास गेंद चली गई लेकिन रन चुरा लिया पर सुजीत और निखिल ने। आदित्य आपण जर विचार केला तर जरी 35 धावांची आवश्यकता असली तरी देखील बॉलिंग अटॅक खूपच सुंदर आहे वापरली बी संघाकडे आणि त्याच बॉलिंग अटॅकवर आतापर्यंत या मॅच मध्ये त्यांनी लढाई लढली आहे। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रत्येकने 1 विकेट घेत असताना 6 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी जयेशवर दिली गेली। अजूनही 11 चेंडू शिल्लक आणि 18 धावांची आवश्यकता आहे। देखिए ये मैच निखिल के ऊपर बहुत कुछ डिपेंड करता है दीपक, क्योंकि उनके पास बहुत महान बल्लेबाज है वो। हालांकि बैटिंग ऑर्डर बहुत लंबी है लेकिन युवा खिलाड़ी बहुत है बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरीवली में। खेल की शुरुआत जयेश विषय, पटकी हुई गेंद, खेल दिया फाइनल की दिशा पर, गेंद जा रही है लॉन्ग स्टॉप पर 4 रन के लिए। देखिए इस विकेट पर आप गेंद को पटक नहीं सकते क्योंकि हाफ ट्रैकर गेंद बाया हाथ के बैट्समैन के लिए बहुत बड़ी मेजबानी रहती है। नक्कीच, कारण का मागच्या दिशेने आउटफील्ड अगदी फास्ट आहे आणि ज्याची तुम्ही कॅच सोडली त्याची बॅट या कडक उन्हामध्ये वाजत असताना आपल्याला पाहायला मिळालं। निखिलच्या माध्यमातून हा येतोय चौकारच्या मतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 वर। आता समीकरण सोपं झाले आदित्य, 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची आवश्यकता आहे। आणि अजूनही जर आपण विचार केला बॅटिंग लाईनचा तर बॅटिंग लाईन डगआउट मध्ये अजूनही मजबूत स्थितीमध्ये बंटी स्पोर्ट बोरिवलीची आपल्याला पाहायला मिळते, कारण फक्त एकच विकेट गमावली आहे। पुढचा चेंडू या वेळेस समोरच्या दिशेने ड्राय करून दिले क्षेत्ररक्षक आहे। एक सिंगल धाव बनवली, थोडीशी फंबलिंग, तिचा फायदा घेत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न करणाऱ्यांसोबत नशीबाला देखील झुकावं लागतं, तसंच काहीतरी पाहायला मिळालं। या 2 धावा पूर्ण केल्यात, या 2 धावीच्या मतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल तो 23 अंकावर। इस वक्त हमारे बीच में जिला परिषद थाना के विद्यमान सरपंच सन्माननीय दयानंद पाटिल साहब, विद्यमान ग्राम पंचायत सरपंच मुरे सन्माननीय संतोष दादा जाधव साहब, सन्माननीय किरण वारगड़े साहब, सन्माननीय बजरंग घरत साहब, सन्माननीय विशाल पाटिल, सन्माननीय बंटी भगत और सन्माननीय कन्हैया वारगड़े साहब इस वक्त हमसे जुड़ते हुए। विद्यमान जिला परिषद सदस्य सन्माननीय दयानंद पाटिल साहब का आगमन होता हुआ पहले बाउंस पर गेंद को उठाया है, क्या दूसरे की कोशिश नहीं, 1 रन। सन्माननीय मुरेगांव के विद्यमान सरपंच सन्माननीय संतोष जाधव साहब, किरण वारगड़े साहब, बजरंग घरत, विशाल पाटिल, बंटी भगत, कन्हैया वारगड़े साहब, साथ ही साथ वीआईपी डाइस पर गौरव भानुशाली साहब भी इस वक्त मैच का आनंद लेते हुए। ये वीआईपी डाइस को दिखाया जा रहा है विद्यमान जिला परिषद सदस्य सन्माननीय दयानंद पाटिल साहब को दिखाया जा रहा है, उनके साथ मान्यवर को दिखाया जा रहा है। खेल की शुरुआत हो चुकी है, स्कोर 24। खट कर दिया, ऊपर खिलाड़ी मौजूद है, तेज थ्रो लेकिन इस बीच 1 रन पूरा करते हुए निखिल। स्कोर जा चुका है अब सिंगल के साथ 25, जीतने के लिए अब बची हुई गेंदें 7 और रन चाहिए 10। ये गेंद बहुत कीमती रहेंगी जयेश विषय की। नक्कीच हा चेंडू खूपच किमतीदायक असेल। हा चेंडू जर डॉट आला तर मात्र 6 चेंडूमध्ये 10 धावांचं समीकरण शेवटच्या ओव्हरमध्ये राहील। मात्र या चेंडूवर काय घडेल, अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता। पहिली विकेट गेल्यानंतर मात्र चांगली बॅटिंग आपल्याला सुजित आणि निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळते। निखिलची कॅच सुटली, ती मॅच सुटली हे मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल। ती कॅच खूप महत्त्वाची होती, अगदी सोपी कॅच होती, ती ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर आदित्य त्याच्या माध्यमातून आपल्याला चौकार देखील या इनिंग मध्ये पाहायला मिळाला। अजूनही मॅच 50-50 कंडिशन मध्ये पाहायला मिळते। 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता असेल ती बंटी स्पोर्ट बोरिवली या संघाला। विजयी संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेल म्हणजेच ही मॅच खूप महत्त्वाची आहे। प्रेक्षकांची तुडुंब गर्दी दुपारच्या सत्रामध्ये मैदान पूर्णपणे भरले गेले, व्यासपीठावर देखील मान्यवर जोडले गेले, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत। पुढचा चेंडू निखिलसाठी या वेळेस गतीचा बन्नाट वापर केलाय, पिचिंग झाल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, ज्याची आपण चर्चा करत होतो की हा चेंडू डॉट येणं गरजेचं आहे। तो डॉट चेंडू गोलंदाज जयेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला। ओव्हर क्रमांक 3 झाली समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावांचा पाठलाग करत असताना बंटी स्पोर्ट
बोरिवली संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती 25 धावा 1 गडी बाद 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची आवश्यकता असेल. हे आमचं मुख्य व्यासपीठ त्या ठिकाणी दाखवले गेले. कित्येक मान्यवर इस वक्त बड़ी विकेट बड़ी मछली जाल में फंसती भी रनआउट के रूप में आकाश आखिरी ओवर कर रहे और आखिरी ओवर में इस वक्त कीमती विकेट हासिल करते हुए रनआउट के रूप में वीआईपी डाइस पर त्रिशूल ठाकरे टाइगर स्पोर्ट्स के मैच को इस वक्त बहुत करीब से एनालिस करते हुए. त्रिशूल ठाकरे वो खिलाड़ी है, चाहे आपको महाराष्ट्र के किसी भी गांव में लेकर जाए, अगर त्रिशूल ठाकरे का नाम बताओ आपका काम हो जाता है. नक्कीच पीटीसीचा चौकारमॅन म्हणून ज्याची ओळख आहे आणि पॉवर पिच ओव्हरमध्ये खूपच चांगले फटके त्याच्या माध्यमातून म्हणून ज्याची ओळख आहे आणि पॉवर पिच ओव्हरमध्ये खूपच चांगले फटके त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. जाऊया मॅचकडे. त्या ठिकाणी 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. मॅच जिंकला तर सरळ तुम्ही प्रवेश कराल सेमीफाइनल मध्ये. नया बैट्समैन चंद्रकांत जिन्होंने पावर प्ले का पहला ओवर किया था. आकाश विषय और दी विकेट सुजीत के लिए. हुक कर दिया है खिलाड़ी, दूर से आ रहे, गेंद जा रही है, आउटफील्ड थोड़ी सी खराब. तीसरे की कोशिश और 3 रन पूरे किए. क्या दीपक क्या कहेंगे? नक्कीच आपण लॉंग लेग मध्ये जर विचार केला तर चेंडूला हुक केला होता नवीन बॅटर चंद्रकांत याने. त्या ठिकाणी शतरक्षक नव्हता. सुजितने शॉर्ट सिलेक्शन केलं होतं, त्या ठिकाणी शतरक्षक नव्हता म्हणूनच या 3 धावा पूर्ण झाल्या. आता मात्र थोडंसं समीकरण बंटी स्पोर्ट बोरिवलीसाठी हलकं झालंय, कारण का 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची आवश्यकता आहे. आदित्य देखिए 4 गेंदे 6 रनों की जरूरत है, लेकिन सुजीत वो बैट्समैन है, सिक्सर भी लगा सकते, लेकिन यहाँ से किस तरह से वो बल्लेबाजी करते हैं अब देखने वाली बात है. क्योंकि सबसे बड़ी ये बात है, स्ट्राइक इस वक्त नए बैट्समैन चंद्रकांत के पास है और उनके लिए रन बनाना बहुत मुश्किल हो सकता है. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केलात की जेव्हा नवीन बॅटर येतो तेव्हा त्यावेळेस तो सेट नसतो, त्यामुळे त्याला रन बॅटीचा संपर्क करणं चेंडूशी थोडंसं कठीण जाऊ शकतं. और दी विकेट आकाश ऑन साइड में खेल दिया है, खिलाड़ी मौजूद है डीप में. क्या दूसरे की कोशिश, खराब फील्डिंग और थ्रो. 3 रन इस बीच पूरे करते हुए अब गेंदे बची है 3 और रन चाहिए जीतने के लिए 3. नाटकी और खराब क्रिकेट हम देखते हुए जय गणेश वापाले भी का. नक्की सुरुवातीपासून आपण आदित्य विचार केला तर निखिलची कॅच सुटली, त्यानंतर मात्र यावेळेस याच्या अगोदरच्या चेंडूवर देखील 3 धावा आल्या होत्या आणि या चेंडूवर देखील शतरक्षकांनी चुकी केली. ओव्हरथ्रोच्या रूपाने 1 धाव, शतरक्षकाची मिस्टेक त्या ठिकाणी 1 धाव, अशा बोनसच्या रूपाने 2 अतिरिक्त धावा म्हणावे लागतील आदित्य. यस मिस फील्ड और उसके बाद और थ्रो. देखिए इस कप में 3 गेंदों पर 21 रन बने और 2 गेंदों पर 1 रन नहीं हुआ है. ये इतिहास है पिछले 4 दिनों का. नक्कीच चेसिंग करणं थोडंसं कठीण जातं. शतरक्षण सजून घ्यायचे, पंचांची वॉर्निंग येत असताना वाफाली बी संघाला पण शतरक्षण सजून घ्यायचे. 3 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय.